माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 20 तारखेला वर्ध्यामध्ये येत आहेत आणि माझ्या विभागाशी निगडीत असलेल्या कामांचा शुभारंभ आणि लाभार्थ्यांना वाटप अशा पद्धतीचे 2 कार्यक्रम वर्ध्यामध्ये घेण्यात आलेले आहेत। त्याच्या नियोजनाच्या बैठकीसाठीच मी वर्ध्यामध्ये आलेलो आहे आणि या कार्यक्रमामध्येच जो एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे अमरावतीमध्ये जे PM टेक्स्टाईल पार्क मेगा PM टेक्स्टाईल पार्क जे घोषित झालेलं होतं त्याचा देखील शुभारंभ माननीय नरेंद्र मोदी साहेब करणार आहेत आणि सगळ्याच कार्यक्रमाचं नियोजन बघण्यासाठी सगळ्याच कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी आज मी वर्ध्यामध्ये आहे। पृथ्वीराज चव्हाण काल म्हटले की महाराष्ट्रातलं सरकार पडल्यावर केंद्रातलंही सरकार पडणार, चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार पाठिंबा काढणार। हे स्वप्न बघायला कुठं पैसे पडत आहेत? स्वप्न त्यांनी बघत राहावं। पूर्वी काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रातनं का गेली याचं देखील आत्मचिंतन करावं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी जाऊन अमेरिकेमध्ये आरक्षण संपवण्याच्या ज्या गोष्टी करतायत त्याच्यावर देखील खुलासा करावा। आता या आरक्षणाच्या बाबतीतली काँग्रेसची भूमिका ही महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर आल्यामुळं आता वेगळ्या कुठेतरी ट्रॅकवर काहीतरी गोष्टी घेऊन जाव्यात म्हणून कदाचित चव्हाण साहेबांचा हा प्रयत्न असावा। परंतु लोकसभेमध्ये संविधान बदलणार आहे हा जो फेक नरेटिव्ह काही लोकांनी सेट केलेला होता त्यालाच उत्तर माननीय काँग्रेसच्या नेत्यांनी अमेरिकेमध्ये दिलेलं आहे। ते स्वतः असं म्हणतायत की आरक्षण रद्द करण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या काही लोकसभेनंतर झालेल्या आहेत त्याच्यावर मलम लावण्यासाठी आता इकडचं सरकार जाईल तिकडचं सरकार जाईल। उलट सरकार आता भक्कम झालेली आहे कारण भारतीय जनतेला भारतीय मतदारांना नक्की आरक्षणाबाबतची काँग्रेसची भूमिका ही अमेरिकेतनं कळलेली आहे। अजितदादा गटाचे 25 जागा ज्या आहेत त्या जवळपास फायनल झाल्याचं कळते। तुमच्याही गटाचे 25 आमदार उमेदवार फायनल झाल्याचं गुलाबराव पाटील म्हटलेले आहे। काय गुलाबराव पाटील साहेबांना काही जर माहिती मिळाली असेल तुमच्यासारख्या सूत्रांकडनं तर मला ती माहिती नाही, परंतु तिन्ही नेत्यांमध्ये 2-3 बैठका झालेल्या आहेत। या बैठका अतिशय सकारात्मक आहेत। सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, सन्माननीय देवेंद्रजी आणि सन्माननीय अजितदादा यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन अतिशय भरभक्कम आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे मध्ये मी नागपूरला आल्यानंतर सांगितलं होतं की आमच्या तिकीट वाटपानंतर तुम्हाला ब्रेकिंग मिळणार नाही याची पूर्ण तजवीज आमचे 3 नेते करतायत। तर कधीपर्यंत तिकीट वाटपचा पहिला फेज जाहीर करू शकतो? फेज कधी जाहीर होईल मला माहीत नाही, परंतु महाविकास आघाडीच्या अगोदर या चर्चेला सुरुवात झालेली आहे। आमच्यामध्ये कुठेही रस्सीखेच नाही। आमच्यामध्ये महायुतीचा जो काही क्रायटेरिया आहे तो ठरवून आमचं तिकीट काम करत आहेत। वंदनीय बाळासाहेबांचा ठाणे जिल्हा हा बालेकिल्ला होता आणि या बालेकिल्ल्यामध्ये जे आनंद दिघे साहेबांचं स्थान होतं ते आनंदाश्रम होतं आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीचं कृत्य जर कोण करत असेल तर त्याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे। त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि त्याचा हेतू काय होता हे देखील जनतेसमोर आलं पाहिजे। उभा राहण्याचा अधिकार आहे। कोणीही कुठच्याही पक्षाकडे इच्छा व्यक्त करू शकतो। इच्छा व्यक्त केली म्हणजे तिकीट वाटप झालं नाही। मला असं वाटतं की बॅनर लावल्यानंतर महायुतीचं उमेदवार म्हणून त्यांना जरी जाहीर केलं तरी मी प्रचार करणार आहे। त्याच्यामुळे त्यांना पण चिंता असण्याची गरज नाही, आपल्याला देखील चिंता असण्याची गरज नाही। सर, हिंदी में जवाब चाहेंगे। पृथ्वीराज चव्हाण ने कहा है कि विधानसभा चुनाव के बाद केंद्र की जो मोदी सरकार है वो गिर जाएगी, नीतीश कुमार और चंद्रबाबू ये समर्थन वापस लेंगे। नहीं, ऐसा है, सपना देखने के लिए पैसा नहीं लगता। उनके जो नेता है माननीय राहुल जी गांधी वो अमेरिका गए हैं और उन्होंने रिजर्वेशन के बारे में जो अमेरिका में बयान दिया है उसके ऊपर अभी मलम पट्टी करने के लिए ये सब चालू है। लेकिन अभी महाराष्ट्र की जनता को और भारत की जनता को जवाब देना पड़ेगा क्योंकि राहुल जी गांधी वहां जाके बोले अमेरिका में जाते, भारत में राजनीति करने के लिए वो बोलते हैं कि आरक्षण ऐसा चाहिए वैसा चाहिए, आरक्षण के लिए हम ये करेंगे वो करेंगे, मोदी साहब आएंगे तो संविधान हटाएंगे।
और अमेरिका में जाके भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का वो अपमान करते हैं, संविधान का अपमान करते हैं और आरक्षण रद्द करने की बात करते हैं। तो इसके ऊपर पृथ्वीराज चव्हाण साहब ने बयान देना चाहिए और इससे जो लोगों का अभी कॉन्सेंट्रेशन बन रहा है वो हटाने के लिए ऐसी बातचीत चल रही है। तर चंद्रपूरच्या 13 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचाराची घटना घडली चेंबूरच्या या संदर्भातली मी पूर्ण माहिती घेईन, परंतु अशा पद्धतीची जर घटना घडली असेल तर कडक कारवाई केली जाईल। ज्या कुठच्या इस्मानं, ज्या कुठच्या नराधमानं हे कृत्य केलेलं असेल त्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा करण्याची भूमिका सरकारची राहील। तर चंद्रपूरच्या एनएम ग्लोबल या कोलवॉटेडमध्ये मोठ्या तक्रारी समोर येत आहेत, कोळशाचे मिश्रण होत आहे, मिश्रण करत असल्याचाही आरोप होत आहे। उद्योगमंत्री म्हणून काय त्यावर तुमची नाही, या संदर्भामध्ये जर चौकशी आली तर नक्की उद्योगमंत्री या नात्यानं माझ्याकडनं चौकशी केली जाईल, चौकशीचे आदेश दिले जातील। विभागीय आयुक्तांची समिती तयार करून ते चौकशीचे आदेश दिले जातील, परंतु याच्यामध्ये जर तथ्य आढळलं तर याच्यावर कारवाई देखील केली जाईल। थँक्यू.